टाईप नंबर 8. आता जे शिकलो ते सगळं परफेक्ट झालंच आहे. बऱ्यापैकी आयोगाचे क्वेश्चन आपण केलेत, पण यापेक्षा काही वेगळं येतं का परीक्षेला आपण तेही पाहणार आहोत. तर वेगळं काय बघा. आता वेगळं, ह्याला वेगळं म्हणतात. वेगळं म्हणजे काही नाही, फक्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. दिलेली गोष्ट जी आहे ना ती लॉजिकली तुम्हाला लोकांना फसवलेली असते. कसं ते बघा. आता 19 दिलाय, तिकडे 19 आणि 6चा गुणाकार 25 दाखवलाय. आता 19 आणि 6चा गुणाकार 25 कधीच येणार नाहीये का. मग 19 आणि 6चं काय 25 येईल, तर 19 आणि 6ची बेरीज केली तर 25 येईल ना. तर आपल्याला इथे प्लस घ्यायचा आहे. काय घ्यायचं आपल्याला इथे प्लस घ्यायचा आहे, कारण तो गुणाकार हा फसवा आहे. म्हणजे तुम्हाला गुणाकाराच्या बदली काय घ्यायचं आहे, प्लस घ्यायचं आहे. आलं ध्यानात. काय कळालं तुम्हाला पहिल्यांदा, की सर गुणाकाराच्या बदली इथं तुम्ही लोकांनी पहिल्यांदा प्लस घ्यायचं आहे. आलं ध्यानात. म्हणजे रिप्लेसमेंट करायची, पण लॉजिकल रिप्लेसमेंट आहे. आता 8 वजा 7 56 येईल का, नाही येणार. मग काय येईल, इथं 8 गुणिले 7 केलं तर 56 येईल. मग कशाच्या बदली काय घ्यायचंय, मायनसच्या बदली गुणाकार घ्यायचा आहे. मग मायनसच्या बदली तुम्हाला गुणाकार घ्यायचा आहे. परफेक्ट करा. नंतर 48 आणि 8ची बेरीज ही 6 येणार नाही, पण 48ला जर मी 8ने भाग दिला तर 8 + 48 6 फिक्स कन्फर्म येणार आहे. मग आपण इथे काय घेणार, प्लसच्या बदली भागिले घेणार आहे आपण. प्लसच्या बदली भागिले. आलं लॉजिक ध्यानात सगळ्यांच्या. उरलं काय, 17 भागिले 6 11. अरे कधीच नाही, 17 वजा 6 11 येतो. आम्हाला तेवढं तर माहिती आहे कमीत कमी. 17 मधून 6 गेले तर 11 आहे. मग इथे भागाकाराच्या बदली मायनस घ्यायचंय. आता त्या वरच्या लॉजिकचा आता काही गरज नाही आपल्याला, का आपण चिन्ह कोणती कोणा बदली येणार आहे ते काढून घेतलं. हे केल्यानंतर आता दिलेलं समीकरण आपण सोडूया. काय समीकरण दिलंय, 144 भागिले 12 गुणिले ब्रॅकेट 960 अधिक 12 ब्रॅकेट प्लस 8 मायनस 2. ठीक आहे. फक्त दृश्य चिन्ह चेंज करायची. याचा अर्थ काय का, याचा अर्थ हे आकडे सेम ठेवायचे. हा 12 सेम ठेवायचा, ब्रॅकेट तोच ठेवायचा. मी 10 वेळा सांगितलं, ब्रॅकेटला काही करू नका तुम्ही, कुठलाही अर्थ कुठे पण लावू नका. ठीक आहे. चला आता दिलेली दृश्य चिन्ह फक्त चेंज करायची, ब्रॅकेट नाही, चिन्ह चेंज करायची. भागाकारच्या बदली काय, भागाकारच्या बदली इथं मायनस आहे. गुणाकाराच्या बदली काय, तर गुणाकाराच्या बदली प्लस आहे. इथं प्लस येईल. बरं, प्लसच्या बदली काय, प्लसच्या बदली भागाकार आहे. क्लिअर. तो इथे भागाकार येऊन जाईल. त्याच्यानंतर प्लसच्या बदली परत भागाकार दिलाय तिकडे मी, आणि मायनसच्या बदली काय तर गुणाकार दिलेला आहे. आता प्लीज एकदम कॉन्सन्ट्रेशन करा, काहीच गडबड करू नका, आणि ते 8 दुने 16 करू नका. मी लेफ्ट टू राईट सांगितलं तर लेफ्ट टू राईटच जायचं. आता पहिल्यांदा ह्यात काय सुटेल, तर पहिल्यांदा हे ब्रॅकेट सुटलच आणि ते सोडवलंच पाहिजे तुम्ही लोकांनी. आणि मग सध्या मी काय करतो, प्रोटोकॉल फॉलो करतो. 144 वजा 12 हे करता येतं बरं, कारण पुढे प्लस आल्यामुळे हे सोडता येतं. पण आपण एकदम नम्रपणे जाऊ, आपण प्रेमाने जाऊ. आपण काय ते बघा, ते प्लसचं प्लस. 960ला 12ने भाग द्या, 12 8 96 आणि पुढचा 12 0 0 भागिले 8 साईडचा गुणिले 2. 8 दुने 16 करू नका, गडबडमध्ये फसाल तुम्ही लोक. ठीक आहे. आपलं असंच राहू द्या, जे चाललंय ते चालू द्या. ठीक आहे. मग आता काय करायचं, 144 वजा 12. मी तुम्हाला काय सांगितलं, भागाकार गुणाकार जेव्हा सलग येईल तेव्हा जे आधी येईल ते आधी करायचं. पहिलं गुणाकार करू नका, फसाल तुम्ही लोक. जे आधी येईल ते आधी, हेच आधी करायचं, बाकीचे कुठाने करू नका. प्लस, कारण सगळंच प्लसमध्ये. 80ला 8ने भाग दिला, 8 1 8 आणि पुढचा 0 10 झाला तो. क्लिअर का. आणि मग साईडचा तो गुणिले कोण आहे, तो गुणिले तो तिकडचा 2 तो लिहून घ्यायचा. आता कसं व्यवस्थित वाटतंय की नाही. ठीक आहे. असंच जायचं. बरं, तुम्ही जर समजा 8 दुने 16 केला असता, इथं 16 85 5 आला असतं. उत्तर बघा 10 दुने 20 चाललंय, तुम्ही फसला असता तिकडं. म्हणून असंच करायचं. मुर्गी पहिले की अंडा, तर जो पहिला आहे का वो पहिले, म्हणजे हे पहिलं आलं ना तर हे आधी करायचं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 144 असंच ठेवतो, वजा 12 असंच ठेवतो, प्लस 10 दुने किती आला, 20 आला. आता आपले गुणाकार भागाकार सगळे संपले. मग लेफ्ट टू राईट जातोय. ही पहिली जोडी आपली, ही पहिली जोडी. 144 मधून 12 गेले, किती आलं ते 132. 132 आणि साईडचा प्लस 20, या दोघांची बेरीज केली. 132 मध्ये 20 ऍड केला तर 152 येते. उत्तर पाहिजे आपलं फक्त आणि फक्त 152. ऑप्शन चेक करा, ऑप्शन 152 किती नंबरला आहे, 3 नंबरला. सो 3 नंबरचं आपलं करेक्ट आहे. आलं ध्यानात, एकदम परफेक्ट बेसिक गोष्ट आहे. डन. चलो नेक्स्ट. तसंच सेम लॉजिक, काहीच सेम लॉजिक. 17 गुणिले 5 22 दिले. 17 गुणिले 5 22 होत नाही. मग काय करायचं, की मास्तर 17 आणि 5 22 होत आहे. 4 आणि 3 12 कधी होईल, जर गुणाकार केला तर होईल. बरं, 19 भागिले 7 12 कधी होईल, 19 मधून 7 गेला तर 12 होईल. आणि 24 वजा 6 4 कधी होईल, जर 24 भागिले केलं तर ना. हे नवीन चिन्ह बघा सगळ्यांनी, हे नवीन चिन्ह बघा. हे किती सोपं आहे. फक्त तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आले पाहिजे, एवढं सोपं विचारलंय. मग तुम्हाला लोकांना कळालं की मास्तर गुणाकाराच्या बदली इथं प्लस घ्यायचंय, दुसरं प्लसच्या बदली गुणाकार घ्यायचे. नीट बघून घ्या. भागाकारच्या बदली मायनस वापरायचं आहे, भागाकाराच्या बदली मायनस वापरायचं आहे, आणि शेवटला मायनसच्या बदली भागाकार वापरायचं आहे. हे लक्षात घ्या, मायनसच्या बदली भागाकार वापरायचं आहे. झालं. आता आपलं क्वेश्चन काय, तू बघूया. क्वेश्चन असा आहे, 14 गुणिले 8 अधिक 3 भागिले 18
-6 बरोबर किती? साधा सरळ प्रश्न विचारलाय. आता सॉल्व्ह करू आपण. काय नाही करायचं. 14चं 14 फिक्स, 8चं 8 फिक्स, 3चं 3, 18चं 18, 6चं 6 आणि दिलेले चिन्ह हे रिप्लेस करायचे सांगितल्याप्रमाणे. बरं, गुणाकाराच्या बदली काय तर प्लस टाकायचा, इथे प्लस टाकून द्यायचा. प्लसच्या बदली काय तर गुणाकार टाकून द्यायचा, गुणाकार टाका. भागाकारच्या बदली काय मायनस टाकायचं, इथे मायनस. आणि मायनसच्या बदली काय तर भागाकार आहे, तर भागाकार टाकून द्यायचं. आणि याला आता आपल्या आपल्या मेथडने सॉल्व्ह करायला घ्या. मग पहिली जोडी 8 आणि 3ची, दुसरी जोडी -18 आणि 6ची. ठीक आहे. स्पीड वाढलाय माझा सांगताना का तर इतके सारे गणित केलीत आपण, बरोबर. मग आता बस होणार, स्पीड वाढणार, आपली प्रॅक्टिसही होणार आहे, एकदम जोरात चालू आहे, काही विषय नाही आहे. मग आता साईडला सगळे सेम हे 14चं 14 सेम. ठीक आहे. मग 8 आणि 3चा गुणाकार 8 त्रिक 24 हा प्लसमध्ये येणार आहे, कारण दोघात कोणी मायनस नाहीच आहे. बघा किती प्रॅक्टिस झाली तुमची, आता एकदम व्यवस्थित कळतंय. 18ला 6ने भाग दिला, साहित्रिक किती आला, साहित्रिक 18, मायनस किती आहेत 1 आहे, मग उत्तर काय मायनस. किती सिंपल झालं, तर काहीच वाटत नाहीये. आता जा लेफ्ट टू राईट मस्तपैकी. 14 आणि 24ची पहिल्यांदा बेरीज करून घ्या. 14 24ची बेरीज इथे 38 येते, 38 मधून 3 गेलं, उत्तर आलं 35. स्पीड वाढला पाहिजे, आता 35 पाहिजे, 35. सो 35 पर्याय नंबर 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. क्लिअर, डन. चलो नेक्स्ट. नया है वह PSI पूर्व 2014, म्हणजे नया नाही 6 साल पुराणा आहे. बघू आपण काय ते. आता इथं 3 गुणिले 2 बरोबर -26 दिला. एकदा व्यवस्थित बघा. 3 गुणिले 2 बरोबर -26 दिलाय. मग त्याखाली दिले तुम्हाला लोकांना 6 गुणिले 4 बरोबर -40. ठीक आहे. नंतर दिले तुम्हाला 5 गुणिले 7 बरोबर काय तर -22 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि मग तुम्हाला विचारलंय की 4 गुणिले 2 बरोबर किती, बरोबर किती, हा प्रश्न आहे. हा खूप म्हणजे कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा आपल्या जे काही विचारशक्ती पलीकडे त्यांनी सेट केलेलं आहे. का, कारण एकदा तुम्ही ट्राय करून बघा ना, कळेल तुम्हाला लोकांना किंवा लवकर लॉजिक लागतच नाही. ठीक आहे. लागलं तर डायरेक्ट लागूनच जाईल, नाही तर लॉजिक लवकर लागत नाही. का ते बघा. आता यामध्ये नेमकं त्याने काय केलं असेल तुम्हाला तेच सांगून घेतो. पहिली गोष्ट नीट आहे का, 3 दुने किती, 3 दुने 6. लॉजिक बघा, नवीन लॉजिक शिकतो आपण. 3 दुने 6. हा चॅप्टर फक्त नावाला बॉडमसमध्ये आलेला हा प्रश्न, पण हा प्रश्न ॲक्च्युली तो मिसिंग टर्म नाही का, मिसिंग टर्म त्यामध्ये पडू शकतो असा प्रश्न आहे. बरं लक्षात घ्या. म्हणजे 2 संख्यांपासून तिसरी संख्या बनवतो ना आपण, तसं कसं दिलंय. 3 दुने 6 केला मी, आणि 3 आणि त्याच्या बाजूला 2, 3वर 2 किती, 3वर 2 म्हणजे 3च्या बाजूला 2 किती 32. तर तिथे 32 लिहून टाकला. फक्त विचार करा मी काय केलं. 3 दुने 6 केलं, 3च्या बाजूला 2 म्हणजे 32, मग तो 32 घेतला आणि इथे मध्ये मायनस टाकलं. चला करा बरं मायनस काय ते बघा. 32 मधून 6 गेलं 26 आला, चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस. मायनस इतकं असं म्हणजे आपण विचार करतो ना, त्याच्या पुढचं लॉजिक ते लोक लावतात. असं होतं परीक्षेमध्ये. बघू आपण काय ते. मग आता 6 गुणिले 4 6 चोक किती, 6 चोक 24. आणि मग 6च्या बाजूला 4 6च्या किती 64 होतो. मग इथे 64 घेतला आणि साईडला मायनस टाकायचं. चला बघा, 64 मधून 24 गेलं 40 आणि त्याला चिन्ह काय दिलं त्याने, मोठ्या संख्येचं मायनस. करेक्ट, डन आहे. मग आता पुढे बघा, 7 आणि 5, 5 7 किती आला 35 आला, आणि 5च्या बाजूला 7 57, इथे 57 आला, चिन्ह काय द्यायचं मायनस. चला 57 मधून 35 गेलं 22 आणि 22ला चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस. जर काही अशा पद्धतीने लॉजिक लावायचं असेल त्यांना, तर मग आपण याचं पण तसंच लावूया. कसं लागतंय, 4 गुणिले 2 4 दुने 8 मध्ये मायनस, 4च्या बाजूला 2 42, तो किती म्हणला तो 8 वजा 42. आणि जसं 42 मधून आपलं 8 गेलं तर उत्तर येते 34, आणि 34ला चिन्ह काय द्यायचंय मायनस. -34 -34 -34 हे आपला आन्सर. म्हणजे काहीतरी नवीन शिकलो, बेसिक खूप भारी होतं, मस्त होतं. लिहून घ्या. चला नेक्स्ट. टाईप नंबर 9. टाईप नंबर 9 आता थोडंसं व्यवस्थित काय होतंय नेमकं आपण शिकू. आता टाईप नंबर 9 मध्ये काहीतरी वेगळं, अपूर्णांकांचा बॉडमास. काय आला, अपूर्णांकांचा बॉडमास आला. आपण बघूया नेमका अपूर्णांकाचा बॉडमास काय सीन आहे. तर मी एक काम करतो, आता हे डबल लिहिण्यापेक्षा आपण हे शिकलोय, कुठं शिकलो आपण, अपूर्णांकात शिकलोय. ठीक आहे. आपण तसं एकदा पहिलं काय करू, त्याला माणसात घेऊन. कसं बघा, हे जे तुम्हाला दिसतंय पूर्णांकयुक्त अपूर्णांक, फक्त मांडणी बघा मी बरोबर करतोय का, की 3 दुने 6, नीट आहे का सगळ्यांनी. 3 दुने 6, 6 आणि 4 10, 10/3 हे तर मान्य कंप्लीट. मध्ये गुणाकार आहे, मध्ये गुणाकार आहे. ठीक आहे. त्यानंतर बे एक बे, परत आहे का, बे एक बे, 2 आणि 1 3, इथे आला 3/2. ठीक आहे. मध्ये चिन्ह प्लस, मध्ये चिन्ह प्लस आहे. ते ब्रॅकेट बिकेट काय टाइमपास दिले ते काय घेऊ नका ते. मग पुढे इथं 2.1/2 चेक करा. बे दुने 4, 4 आणि किती आला 5, इथे आला 5/2. मध्ये भागाकार वापरला गेलाय, भागिले. परत बे एक बे, बरं बे एक बे, 2 आणि 1 किती आला 3, इथे आला 3/2. चला क्लिअर. मग आता बॉडमासचा नियम लावायचा. बॉडमासचा नियम लावायचा म्हणजे काय करायचं,
हे आणि हे आपल्याला सोडवायचं. आता सोडवताना अपूर्णांकात मी शिकवलं अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचा भागाकार. मग आपण काय करू, हे पहिल्यांदा सुटते तर सोडून घेऊ. कसं सुटते बघायचं काय, हे बघा पोरानं, बे एक बे, इथं बे पंचे 10, परत 3 एक 3, इथं 3 एक 3. करेक्ट आहे का? म्हणजे इथं राहिलं काय आपण तेवढं एकदा बघूया. काय राहिलं बघा सगळ्यांनी, 5 गुणिले 1 5 एक 5 आणि छेदामध्ये परत 1 राहिला, तर इथं फक्त 5 राहिला. बघा लक्ष द्या सगळ्यांनी, 3 ला 3 कॅन्सल झाला, बे एक बे, बे पंचे 10, इथं सगळं जाऊन फक्त 5 राहतो. 5 एक 5 छेदामध्ये 1 राहिला, तर फक्त आणि फक्त 5 राहतो. आता प्रश्न राहतो पुढचं काय होईल मास्तर. तर पुढचं मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, भागाकारच्या बदली गुणाकार टाकायचा आणि ह्याला स्विच करायचं. ठीक आहे, मग ते करून दाखवतो बघा. पहिलं 5/2 ला असं वाटलं तुम्हाला ना, इथं ब्रॅकेट टाकून दाखवतो, हे ब्रॅकेटमध्ये उगं तुम्हाला कुठं नको बिनकामाचं. ते आपण सेपरेट सोडू, हे सेपरेट सोडू, मध्ये बेरीज आहे ती नंतर बघू. हे सोडवलं 5 आलं, आता हे सोडवतोय मी, त्याला थोडं ब्रॅकेटमध्येच ठेवतो, तुम्हाला टेन्शन नको. भागाकाराच्या बदली काय टाकतो आपण, गुणाकार टाकतो, पुढची संख्या पलटी मारतो, स्विच 2/3 करून टाकायचं त्याला. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. काय उडतंय उडवून टाका बिंदास. काय उडतंय की मास्तर इथे 2 ला 2 उडतोय. आणि मग आता असं कळतंय की याच्या पुढल्या स्टेपमध्ये इथं 5 राहतोय, अधिक इथं 5 फक्त 3 राहते. कारण इथं बघा ना, बे एक बे केलं, 5 एक 5 आणि छेदामध्ये 3 एक 3 उत्तर राहते फक्त इथं 5/3. आणि याच्यावर तर आपण एकदम भारी विचित्र अपूर्णांक नावाचा चॅप्टरच शिकलो अख्खा. ठीक आहे, कसं सुटणार आहे, 5 अधिक 5/3, 3 5 15, 15 आणि 5 20, 20/3 आला पाहिजे. सेकंड नंबरचा पर्याय परत साईडला करून दाखवतो, काय विषय नाही. कसं ते बघा, 5 अधिक 5/3 आलं आपलं. ठीक आहे, कसं सुटणार आहे आता, 3 ने क्रॉस करा, चला 3 5 15 अधिक 5 छेदामध्ये 3 किती आलं, 15 आणि 5 किती आला, 20. उत्तर आलं 20/3. तो असेल आपला पर्याय क्रमांक 2. आलं त्यांना सगळ्यांच्या, एकदम बेसिक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढे बॉडमासच गणित आहे. बॉडमास कसं केले बघा आता व्यवस्थितपणे. यात काय काय दिले, पहिल्यांदा 25 दिलेला आहे, 25 तर 25 भागिले ब्रॅकेटमध्ये, हे पहिलं मी सिम्प्लिफाय करून घेतो, तसं ठेवायचं नाही त्याला. चला 4 ते 12, 12 ने इथे 13 आला, इथे आला 13/4, मायनस आला पुढे, बरं लक्षात घ्या, पुढे काय आला तो मायनस आला. ठीक आहे, 4 25, हा मायनस इथं काय संबंध नाही बरं, पहिल्यांदा इथे सोडून घ्या. पहिल्यांदा 4 25, 20 आणि किती आला तो 21/4 आला त्यांना सगळ्यांच्या. मग परत प्लस आहे, मग 4 8 32, 32 आणि किती आला तो 33, इथे आला 33/4. चला, एकदम चांगली गोष्ट आपल्यासाठी ही आहे गणितात की सगळीकडे आपला 4 4 4च दिसतोय, त्यामुळे गणित अतिशय सोपं आहे. 25 ला 25 ठेवा, भागिलेमध्ये गेलो आपण, इथे सगळीकडे 4 आहे ना, एकदमच भारी, 4 लिहून टाकायचा. आणि मग इकडचा 13, इकडचा 21 आणि इकडचा काय तो 33. आणि चिन्ह कशी, याच्या अलीकडे काही नाही म्हणजे प्लस आहे, याच्या अलीकडे मायनस आहे, याच्या अलीकडे इथं प्लस आहे. हे असंच केलं ना आपण आतापर्यंत, बिंदास करून टाकायचं, काहीच विषय नाहीये. आणि मग आता आपलं पुढची स्टेप सोडवायला घ्यायची. आता पुढची स्टेप काय, बेसिक. काय तर हे पहिल्यांदा ही जोडी सोडवायची. जर एकाच वेळेला तुम्हाला हे सगळं सुटत असेल तर बिंदास करू शकता, पण जास्त लोड घेऊ नका. चला आपण बघूया काय ते. तर पहिल्यांदा 25चा 25 भागिलेचं भागिले, जोपर्यंत ब्रॅकेट सुटत नाही तोपर्यंत त्या भागिलेला गुणिले करू नका, पहिली गोष्ट. ठीक आहे, मग 13 वजा 21 आहे, असं होणार नाही. 21 मधून 13 गेलं, एकदा बघून घ्या, 21 मधून 13 गेलं, 21 मधून 13 गेलं, इथं आला -8 आला. ठीक आहे, -8च्या पुढे इथं +33 दिलेला आहे आणि छेदामध्ये 4 आहे. आता याला पुढच्या स्टेपमध्ये मी लिहितो, एकदम व्यवस्थित बघायचं. आता आपण शेवटच्या घडीमध्ये आता. ठीक आहे, काय आलं बघा शेवटला, 25 भागिले, चला आपण काय ते बघूया, -8 अधिक 33, वजाबाकी का बेरीज, वजाबाकी. 33 मधून 8 गेलं 25, चिन्ह काय प्लस, मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं आला 25/4, याचं उत्तर आलं, हे ब्रॅकेटचं उत्तर आलं 25/4. आता काय करायचं, भागिले काढायचा, गुणिले टाकायचा आणि पलटी मारायचं पुढची संख्या. 25चं 25 बघा काय ते, भागिलेच्या बदली गुणिले टाकायचं, याला स्विच करायचं, 4 वरती आणि इथं 25 खाली. आणि मग काय कॅन्सल होईल, 25 ला 25 कॅन्सल, उरलं उत्तर फक्त 4. आपला आन्सर असेल किती, तर पर्याय नंबर 1 4. सिंपल होतं, बेसिक. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता हे वाला बेसिक बघू आपण, काय बेसिक आहे बघा. आणि हे बेसिक कुठे विचारलंय, तर STIच्या पूर्व परीक्षा 2012ला विचारले, म्हणजे बेसिक गणित पण येतात परीक्षेला. बघू आपण काय ते. चला आता इथं आपण काय करूया बघा, एकदम व्यवस्थित तुम्हाला मांडणी तर करून दाखवतोच मी, काय विषय नाहीये, फक्त हे बघून घ्या. हे अशा पद्धतीने आपण डायरेक्ट याच्या पुढली स्टेप इथं करायला घेऊ, जास्त टाइमपास नको. ठीक आहे, 1/2 भागिले 1/2, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागलं तर उत्तर 1 येतं. आता इथं दगड भागिले दगड 1, बरोबर ना, सेम भागिले सेम 1, फक्त 0 भागिले 0 इन्फिनिटी.
त्याला इथं न घेता बाकी सगळं घेऊ आपण इथं, ठीक आहे. मग 1/2 ला जर 1/2नेच भाग दिला, किंवा तुम्ही लोकांनी इथं बघा असं केलं की मास्तर काय पण सांगू नका, इथे 1/2 लिहा, इथं गुणाकार टाका. मग तुम्ही सांगताना आम्हाला परत मध्ये काय सांगू नका, इथं गुणाकार टाकता, याला पलटी मारता, 1/2चं बनलं 2/1. आता काय होणार तुम्ही सांगा ना, दोघं कॅन्सल आणि 1 राहणार ना परत. मग मी तेच तर सांगतोय ना, त्याच संख्येला त्याच संख्येने भागलं तर उत्तर 1 राहतं. चला तरी पण असंच लिहा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. मध्ये प्लसचं प्लस. आता बघा गुणाकार आहे, अंशाने अंशाला, छेदाने छेदाला, 1 गुणिले 1 1 भागिले 2 दुने किती आला 4, साईडला कोण येतो -1/2. चला बऱ्यापैकी पुढे आलो आता आपण, काय टेन्शन नाहीये. 2 ला 2 कॅन्सल, 1 1 1 गुणिले 1 भागिले 1 गुणिले 1, हे सगळं जाऊन फक्त 1 राहतो. प्लीज गडबड करू नका, 1 राहतो. प्लस साईडचा 1/4 -1/2. आता काय करा, घाई न करता पहिले हे सॉल्व्ह करून घ्या. कसं, 4 1 4, मी लिहून दाखवतो, 4 1 4 प्लस 1 भागिले 4, ठीक आहे. साईडचा -1/2, एकदम सिस्टमॅटिक चाललोय, म्हणजे जास्त घाई नकोच. चला नोट करा, 4 आणि किती आला 5, हे बनलं 5/4. किती बनला तो 5/4, साईडला -1/2 आहे, ठीक आहे. झालं. आता ह्याला एलसीएम मेथड नाही का तुम्ही करता, 4 ना इथं गुणिले 2 गुणिले 2, हे बघा कसं पण करा, तुमची मर्जी, तुम्हाला उत्तर येण्याशी मतलब आहे. मी तरी आपल्या बेसिक वेनं सांगतो, आपलं गावठीमध्ये गुणाकार करून टाकतो. पण मास्तर 2 ने 5 ला गुणलं 2 पंचे 10, 4 ने 1 ला गुणलं 4 1 4, इथं मायनस आहे, 4 दुने किती आला 8 आला. चला इथपर्यंत आलो. 10तून 4 गेलं, आपलं इथं 6 आलं, छेदामध्ये 8 आहे. जर याला अजून भाग जातोय तर द्यायचा असतो, हा नियम आहे. तर जातोय तर द्या ना, मग कशाला ती 2 ने जातो, 2 ने 2चा पाडा काय 2 6 2 8, उत्तर काय आलं आपलं 3/4. मग 3/4 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, तर पर्याय क्रमांक आपला 3/4 आहे. क्लिअर, डन आहे. चला विषय संपला, पुढे जाऊ आपण आता. टाईप नंबर 9 म्हणजे टाईप नंबर 10 सॉरी, आता शेवटचा प्रकार आपल्या यातला. त्या प्रकारामध्ये तुम्हाला लोकांना आता काय काय नेमकं येणार आहे ते आता बघा व्यवस्थित. आता हा कंपॅरिझन, पहिली गोष्ट कंपॅरिझन करताना तुम्हाला लोकांना काय माहिती पाहिजे, तुम्हाला ते पहिलं क्लिअर करतो. कंपॅरिझन करताना तुम्हाला लोकांना बघा आता एकदम व्यवस्थित बघायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. आपण आता कंपॅरिझन शिकणार आहे, ठीक आहे. तर जनरल गोष्ट, आपण जर संख्या रेषा पाहिली आपली, तर संख्या रेषेमध्ये आपल्याला इथं माहिती आहे, इथं आपला 0 असतो, ठीक आहे. या साईडला +1, इथे +2, इथे +3, आणि असं करता 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 तुम्हाला लोकांना जातं इन्फिनिटीपर्यंत, अनंतापर्यंत जातं. लेफ्टला आलो आपण, तर या साईडला काय इथे -1, इथे -2, इथे तुम्हाला लोकांना -3, असं करता करता -इन्फिनिटी अनंतापर्यंत जातं, ठीक आहे. मग तुम्हाला लोकांना एक क्लिअर लक्षात ठेवायचं, संख्या रेषेमध्ये जसं उजवीकडे जाऊ तशी किंमत वाढत जाते. म्हणजे इथून ही किंमत जास्त अशी होत जाते, ही अशा प्रकारे किंमत वाढत जाते. डावीकडच्या संख्यांपेक्षा उजवीकडच्या संख्या ह्या मोठ्या असतात. तुम्हाला कंपॅरिझन विचारलं, चला 4 आणि 5 यांच्यामध्ये प्रॉपर चिन्ह टाका. 4 आणि 5 मध्ये कोण मोठा, तो कॉमन सेन्स आहे की 5 मोठा. परंतु तुम्हाला प्रश्न आला -4 आणि -5 मध्ये कोण मोठा, तर -4 -5 मध्ये कोण मोठा, तर तुम्हाला लोकांना लोकेशन पहिले दाखवतो. तर आपला जो -4 आहे तो इथे येणार आहे आणि -5 हा इकडे येणार आहे. तर तुम्ही लोकेशन चेक करून घ्या. -4 हा उजवीकडे, -5 हा डावीकडे, म्हणजे याच्यामध्ये हे असं चिन्ह येणार आहे. म्हणजे मोठा कोण आहे बघा, हा मोठा कोण आहे, त्यातला -4 मोठा आहे. तर आपल्याला इथं हे चिन्ह पलटी मारावं लागेल. प्लीज हा बेसिक डिफरन्स नोट करून घ्या. 4 आणि 5 मध्ये 5 मोठा आहे, पण -4 -5 मध्ये -4 मोठा आहे, ठीक आहे. का, तर समोर बघून घ्या, जो संख्या रेषेत उजवीकडं तो मोठा, जो डावीकडं तो लहान, ठीक आहे. हे जर कळलं असेल तर पुढे जाऊ शकतो आपण, ठीक आहे. नाही तर काही अर्थ नाही त्याला. मग आपला जो पहिला प्रश्न होता, ज्याची वाट बघतो आपण, तो कधी येईल बघा. आता तो पहिला प्रश्न आता हा वाला तुम्हाला लोकांना विचारलं गेलंय, योग्य समीकरण ओळखा. आता योग्य समीकरण ओळखताना तुम्हाला 2 समीकरणं मी दिलेत. मी आता तुम्हाला पहिलं समीकरण, आपण 2 भागात 2 समीकरणं बघूया, ठीक आहे. पहिलं समीकरणात तुम्हाला लोकांना काय दिलं तेवढं एकदा बघून घ्या, ठीक आहे. 13 दिलंय, ठीक आहे. 13 - 6 × 3, ठीक आहे. 13 - 6 × 3 अधिक 12/4, हे तुम्हाला म्हटलंय की मोठा आहे का कोणापेक्षा, -5 पेक्षा. आपण एक एक समीकरण पाहू. आता आपल्याला मस्तपैकी बॉडमास लावायचा आहे. बॉडमासचा नियम आपण लावूया. भागाकारची जोडी गुणाकारची जोडी आपण एकाच वेळेला सोडवतो, मान्य, ठीक आहे. 13चं 13, बरं साहित्रिक किती आला 18, पण मायनसमध्ये येईल. आता बस ना, सगळे नेम कुठे डबल सांगू, सगळं झालं ना. आता शेवटचे 40+ गणित झाले आतापर्यंत, ठीक आहे. बघा बघून घ्या. 12/4 केलं, 4 ने भाग दिला, 4 त्रिक 12, इथे आला प्लसच, ठीक आहे. आणि हे मोठं आहे का कोणापेक्षा, -5 पेक्षा. कोण, याचं उत्तर जे येईल ते, याचं उत्तर आपल्याला काढायचं बाकी आहे ना. आता आपण लेफ्ट टू राईट गेलो. 13 - 18, 18तून 13 गेलं, किती आला, 18तून 13 गेला तो -5 आला, म्हणजे 5 आला तो त्याला मायनस चिन्ह, -5 आला. -5 + 3 हा मोठा आहे का -5 पेक्षा, आपण ते चेक करतोय. आता -5 + 3 किती येतोय, 5 मधून 3 गेला 2, चिन्ह काय -2 हा -5 पेक्षा मोठा आहे का. लेट्स कम्पेअर.
-2 हा -5 पेक्षा मोठा आहे. पहिली गोष्ट 2 मोठा का 5 मोठा, तर 5 मोठा. पण जर दोघाला मायनस असेल तर उलटं करायचं, म्हणजे 2 आणि 5 मध्ये जरी 5 मोठा असेल तरी दोघं निगेटिव्ह असल्यामुळं चिन्ह स्विच होतं आणि -2 हा जरी 2 लहान असला तरी तो -2 असल्यामुळे तो मोठा असतो. लक्षात घ्या, कारण संख्या रेषेमध्ये -2 हा इथे येतो, शून्याच्या इथे बाजूला ह्या साईडला, आणि -5 इथे येतो. त्यामुळं कंपॅरिझन तुम्ही चेक करून घ्या, कोण आधी येतो, म्हणजे कोण उजवीकडे कोण आहे -2 आहे आणि डावीकडे कोण आहे -5 आहे, मोठा कोण आहे -2 मोठा आहे. हे बरोबर आहे, हे समीकरण हे योग्य आहे. पहिलं वालं समीकरणात दिलेलं जे काही चिन्ह आहे ते बरोबर आहे. आपण दुसरा आता पर्याय चेक करूया. दुसऱ्या पर्यायात काय दिले तुम्हाला लोकांना बघा, 10 वजा 4 गुणिले 3 अधिक 15 भागिले 5 आणि लेस दॅन दिले तुम्हाला लोकांना -3 असं दिले तुम्हाला लोकांना. चेक करू आपण खरंच आहे का तसं. ठीक आहे, आपण बॉडमासचा नियम लावूया. आपण या दोघांची एक जोडी बनवू आपण. ठीक आहे, या दोघांची एक जोडी बनवूया आपण. आता बघा बाकीचं सगळं, 10चं 10, 4 त्रिक किती आला 12, चिन्ह मायनस, 5 भागिले 15 भागिले 5, 5 त्रिक 15, 3 चिन्ह प्लस. हे लहान आहे का -3 पेक्षा, बघायचं बाकी अजून. चेक करून घ्या. 10 वजा 12, 12तून 10 गेले, 2 आला, चिन्ह घ्यायचं मायनस, इथं +3. लहान आहे का -3 पेक्षा. कॉमन सेन्स पाहिजे आता, व्यवस्थित गडबड नाही पाहिजे काहीच. 3 वजा 2 म्हणजे वजा 2 अधिक 3 म्हणजे वजा बाकी, 3तून 2 गेला की त्याला 1 आला. 1 हा लहान आहे का -3 पेक्षा. हे थोडंसं विचार करा, कम्पेअर करा, योग्य का योग्य तुम्ही सांगा. हे योग्य होतं हे तर सगळ्याला मान्य झालं, कारण समोर मी कंपॅरिझन दाखवलं. 1 आणि 3 जर तुम्ही संख्या रेशो दाखवायला गेलात, 1 आणि -3, बरं सॉरी, तर इथे 0 असेल, -3 कुठेतरी इथं असेल आणि 1 तुमचा इथे असेल, 1 इथं असेल. तुम्हीच बघा, उजवीकडे कोण आहे 1 आहे, डावीकडे कोण आहे -3 आहे, मोठा कोण आहे 1 मोठा पाहिजे. हे चुकीचं दिलं त्यांनी, हे अयोग्य आहे. हे काय अयोग्य आहे. त्यामुळे आपलं पर्याय पाहिजे फक्त ए वालं योग्य आहे. ओनली ए इज करेक्ट. दुसरं चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 1. आलं त्यांना सगळ्यांच्या बेसिक. नेक्स्ट अजून सेम टू सेम, काहीच विषय नाही त्यामध्ये. आता सेम टू सेम कसं काय बघा, ते 2 तुम्हाला समीकरणं दिलेली. ठीक आहे, आता बऱ्यापैकी तुम्ही तोंडी पण करू शकता. म्हणजे तोंडी कसं इथे चेक करून टाकायचं की बघा मास्तर इथे 5 दुने 10, 20 मधून 10 गेला 10 आला, 10 आणि 3 13. ठीक आहे, आणि 9ला 18ला भाग दिला, 9 दुने 18 2. ठीक आहे, 13तून 2 गेला की त्याला तो 11 मोठा 8 पेक्षा परफेक्ट आहे. नसेल कळलं तोंडी तर देऊन देतो. ठीक आहे, ते अर्ध्यांना कळतं अर्ध्यांना कळत नाही, मी लिहून दाखवतो. काहीच विषय नाही घ्यायचा, टेन्शन घ्यायचं नाही. काय दिले ते 20 वजा 5 गुणिले 2 अधिक 3 वजा 18 भागिले 9. आणि हा कोणापेक्षा बाबांना त्याने म्हटलंय, तर त्याने म्हटलंय की हा मोठा आहे का लहान आहे का, मोठा आहे का 8पेक्षा, मोठा आहे का 8पेक्षा. आपण चेक करूया खरंच आहे का तसं. ठीक आहे, लेट स्टार्ट. गुणिलेची जोडी भागिलेची जोडी, 20चं 20, 5 दुने की त्याला 10, -10 येईल तो. ठीक आहे, +3चं +3, 18ला 9ने भाग द्या, 9 दुने 18, चिन्ह मायनसमध्ये. आणि हे मोठे का कोणापेक्षा 8पेक्षा, हे बघायचं बाकी आहे. लेट स्टार्ट. आता हे बघा ना, ही एक जोडी आणि ही एक जोडी. 20 वजा 10 केलं 10 आला, 3 वजा 2 केलं 1 आलं, आणि इथं मोठे का 8पेक्षा. चला बघून घ्या, 10 ने की त्याला 11, 10 ने 1 11 आला, 11 मोठा आहे का 8पेक्षा, तर 100% हे योग्य आहे. मोठाच आहे ना, मग तो काय मोठा, इतका मोठा विषय का, 11 मोठा आहे 8पेक्षा आहे, तर पहिलं बरोबर आहे. आता दुसरं आपण सेम चेक करू. चला आता हे केलं तर ते पण करू आपण. काय दिलं त्याने 30 वजा 10 गुणिले 2, त्यानंतर प्लस इथे 4, त्यानंतर -12 भागिले 6. हे लहान आहे का 15पेक्षा, हे तुम्हाला लोकांना चेक करायचं आहे. चला आपण बघूया आता काय ते. लेट्स सी. गुणाकार भागाकार एकाच वेळेला करायचा आहे, गुणाकार भागाकार एकाच वेळेला करायचा आहे. 30चं 30, 10 दुने की त्याला 20, तो झाला -20, प्लसचं प्लस, 4चं 4 फिक्स आहे. 6 ने 12ला भाग दिला, 6 दुने 12, चिन्ह मायनसमध्ये. ठीक आहे, लेस दॅन 15. चेक करू आपण होतंय का. आता जोड्या बनवा पहिल्या 2 त्याच्या. ही एक जोडी आणि ही एक जोडी. 30 मधून 20 गेलं मित्रांनो, इथे फक्त आणि फक्त 10 आला. 4 मधून 2 गेला, फक्त 2 आला, +2 झाला तो, आणि लेस दॅन 15 आहे का. चला 10 आणि 2 किती आला 12. 12 हा 15पेक्षा लहान आहे का. सो 100% हे योग्य आहे. 12 हा खरंच 15पेक्षा लहान आहे, हे पण बरोबर आहे. सो पहिलेही बरोबर आहे आणि दुसरंही बरोबर आहे. दोन्ही बरोबर असल्यामुळे आपलं उत्तर काय पाहिजे, दोन्ही योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही योग्य आहेत. पाठीमागच्यामध्ये तुमचं फक्त ए योग्य होतं, आत्ताच्या गणितामध्ये तुमचे दोन्ही पण योग्य आहेत. आलं ध्यानात सगळ्यांच्या. अतिशय बेसिक गोष्ट होती. चलो फिर इसके ऊपर एक आता आयोगाचं गणित, क्लेरिकल मुख्य परीक्षा 2019चं काय गणित तुम्हाला लोकांना विचारलं गेलं होतं, आपण ते एकदा पाहूया.
दिलेले काही चिन्ह आहेत, ठीक आहे, बघा काहीतरी विचित्र चिन्ह आहेत, ती वरती आहेत बरं चिन्ह, ती त्यांच्या बदली दिलेले आकडे टाकायचे आणि काय बघा काय होते आपण ते शेवटला सोडूया नंतर ते. मग तुम्हाला याचं उत्तर काढायचं काय ते. के ची किंमत काय एकदा बघा, चला के ची किंमत काय, के ची किंमत बघून घ्या. के 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 कुठे इथे 8, तर इथे 8 लिहायचा, मध्ये गुणाकार आहे. बरं हे असं चिन्ह बघा, क्रॉसवालं चिन्ह 7, इथे 7 आला, मध्ये प्लस टी, टीच्या बदली काय 6, 6 बघून घ्या. भागाकारचं भागाकार, ईच्या बदली काय, ईच्या बदली 2 आहे, इथं 2 आला, ठीक आहे. मायनस उलटा स्वस्तिक, कुठे उलटा स्वस्तिक इथे किती आहे, तो 4 आहे, ठीक आहे. गुणिले पी, पीची किंमत काय 5 आहे. याला सॉल्व करायचंय बस. कुठे आले, क्लेरिकलच्या मेन्सला 2019ला आलेले, ठीक आहे. साधं असतं, काही नाही आहे. बॉडमासचा नियम लावायचा. बॉडमासमध्ये ही एक जोडी, इथली दुसरी जोडी, ही तिसरी जोडी, ह्या तिन्ही जोड्या एकाच वेळेला सोडून घ्यायच्या. कसं, 8 7 इथे 56, चला विषय संपला. 6ला 2ने भाग दिला, बेत्रिक 6, इथे आला 3. बरं 4 गुणिले 5, 4 5 20, त्याला -20 झालं. झालं, संपलं, गणित संपलं. ही एक जोडी बनवून टाका. चला 56 आणि 3ची ॲडिशन केली, किती आला ते 59 आला. 59 वजा 20 आपण केलं, 59 मधून 20 गेलं 39. साधी सरळ गोष्ट, उत्तर काय येणार आपलं इथं 39. 39 ऑप्शनमध्ये आहे का, येस, ऑप्शन नंबर 4 मध्ये आपला 39 दिसतोय आणि आपलं उत्तर हे संपलेलं आहे. खूप छानपैकी आलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना, बेसिक आहे. चलो उसके बाद अभी आखरी गणित आहे. आखरी आणि थोडंसं आखरी टेन्शनमध्ये गणित, म्हणजे एवढं मोठं गणित दिलंय आणि तुम्हाला म्हटलंय योग्य ओळखा, यातलं कुठलं तरी एकच योग्य आहे, बरोबर. आता आपण खरंच बघूया यातलं कोणतं योग्य आहे आणि आपण तोंडी करू. चला बघा, इथे आलो आपण, हे बघा इथे 5 दुने, नीट आहे का, सगळी गडबड नाही पाहिजे. हे गुणाकार, इथे भागाकार, म्हणजे परीक्षेत तोंडी का, सगळं लिहित बसू नका, डबल लिहू नका काय, बरं तुमचा वेळ जाईल. बघा 5 दुने 10 वजा 10, 14 मधून 10 गेलं किती आला, ते 4 आला. 14 मधून 10 गेला, 4 आला. 4 आणि इथं 7, 7 1 7 1, 4 आणि 1 5, 5 मोठ्या काटापेक्षा नाहीये. प्लीज हे तुम्ही सोडवा. एवढं सगळं शिकवल्यानंतर ह्या गणिताची वाट नका बघू, मी सोडून दिला. आता एवढं केलंच ना, एक तरी तुम्ही करा तेवढं. हे पहिलं चुकलं. चला दुसऱ्यामध्ये आलो मी आता व्यवस्थित. इथे आलो आपण, ही एक जोडी आणि ही एक जोडी. हा असं वाटलं की सर आम्हाला तोंडी पूर्ण लक्षात राहत नाही, चिन्ह चुकू शकतं, तर तुम्ही लिहून दाखवा. म्हणजे कसं, आता तुम्ही सेकंड नंबर लिहिताना तर सेकंड नंबरची एक स्टेप फक्त लिहायची, बाकी तोंडी करायचं. कसं, -3, 11 चौक 44, -44 येईल, कारण प्लस मायनस आहे, मायनस येईल. 18, 18ला 3ने भाग दिला, 3 × 18, आणि चिन्ह काय द्यायचं इथं, प्लस आणि मायनस, म्हणजे इथं मायनस द्यायचा. हे लहान आहे का -41 पेक्षा, डायरेक्ट चेक करू आपण. चला आता एकदम व्यवस्थित चेक करा. 44 आणि 3, ठीक आहे. 44 आणि 3 47 आला. 47 आणि आता ही सगळी बेरीजच होणार नाही याच्यामध्ये, वाटलं सोडून दाखवतो. चला 44 आणि 3चं काय होईल, 4 आणि 3 7, 47, चिन्ह गेलं मायनस, परत -6 आहे आणि हा -6 वाला हा लहान आहे का -41 पेक्षा, हे आपण चेक करायला, ठीक आहे ना. 47 आणि 6ची बेरीज काय आली, तर 53 आली. चिन्ह आलं मोठ्या संख्येचं मायनस, -53 हा -41 पेक्षा मोठा आहे का, लहान आहे का, आहे ना, खरंच आहे. उत्तर 2च आहे. कारण का 53 आणि 41 मध्ये 53 मोठा आहे मान्य, पण जर दोघाला मायनस दिलं तर त्याला उलटा करायचं, जो लहान दिसतो तोच मोठा असतो जर दोघं मायनस असतील तर. कारण संख्या रेषा जर तुम्ही बघायला गेलात तर शून्याच्या अलीकडं 41 हा इकडे कुठेतरी असेल आणि तो 53 हा इथे कुठेतरी असेल, त्यामुळे यांच्यात हा संबंध पाहिजे आणि 41 -41 मोठा पाहिजे हा -53 पेक्षा. एकदम व्यवस्थित निवांतमध्ये करून घ्या, ते काहीच विषय नाही आहे. सो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाकीचे ऑप्शन नका बघू, संपला विषय, ठीक आहे. चलो मग आता एवढं सगळं केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पुस्तक कोणतं वापरायचं, तर पुस्तक हे वापरायचं जे मराठीमध्ये फर्स्ट टाइम आलेलं पुस्तक आहे.